नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आणि आपण पाहता जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, अत्यंत महत्वाच्या विषयावर मी आज बोलणार आहे. हा विषय फारच गंभीर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या विषयावर आपण गांभीर्याने विचार केला तर प्रत्येक व्यक्तीचा याच्यामध्ये खूप फायदा होऊ शकतो. आणि त्याला त्याची नुकसान भरपाई पण त्याला मिळू शकते. तर हा नेमका व्हिडिओ काय आहे, नेमका विषय काय आहे, हे सविस्तर जाणून घेण्यासाठी आपण कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता संपूर्ण व्हिडिओ पहा. त्यावेळेस आपल्याला ही या व्हिडिओची इत्थंभूत माहिती आपल्याला मिळणार आहे. तर दर्शको, ज्या विषयावर मी बोलणार आहे ते प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या तळागाळापर्यंत हा विषय त्याला समजणार आहे, त्याच्यापर्यंत हा पोहोचणार आहे आणि त्याचा फायदा होणार आहे. यामध्ये आपली स्वतःची घरे असतील, आपल्या कंपन्या असतील, इंडस्ट्रीज असतील, वेगवेगळे व्यावसायिक असतील, हॉटेल संबंधी व्यवसाय असतील, हे प्रत्येकाशी संबंधित हा आजचा व्हिडिओ होणार आहे. आणि तो व्हिडिओ काय असणार आहे, आता मी कुठेही न वेळ घालवता मी आपल्याला स्पष्ट आणि क्लिअर सांगतो. आपल्याला केंद्र शासन आपल्याला जवळ-जवळ 50 ते 75 लाख रुपये नुकसान भरपाई देऊ शकते. हो दर्शको, जे मी बोलतोय हे खरं आहे. 50 ते 75 लाख. तर नेमकं 50 ते 75 लाख रुपये हे आपल्याला काय मिळणार आहेत, हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये, दुकानामध्ये, हॉटेल व्यवसाय असतील, इंडस्ट्री असतील, कंपन्या असतील, वेगवेगळ्या नामांकित संस्था असतील, याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गॅस सिलेंडर हा असतोच. तर दर्शको, गॅस सिलेंडर विषयी आपल्याला मी माहिती देणार आहे. आपल्याला विमा संरक्षण 50 ते 75 लाख रुपये आपल्याला गॅस एजन्सीतर्फे मिळू शकतं, नुकसान भरपाई. आणि ती कधी भेटू शकते, का भेटू शकते, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता हा व्हिडिओ शेवटपर्यंत ज्यावेळी आपण पाहाल, त्यावेळी आपल्याला माहिती मिळणार आहे. तर आपण विषय चालू करूया. नेमकं आपल्याला काय म्हणायचं आहे मला. तर दर्शको, आता तुम्ही गांभीर्याने आणि व्यवस्थित, नीट विचारपूर्वक हा आजचा व्हिडिओ आपण पाहावा, हीच माझी इच्छा आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या घरात दररोज एल-पी-जी गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. पण कधी तुम्ही विचार केलाय का, की जर देव ना करो या गॅस सिलेंडरचा कधी अपघात झाला किंवा स्फोट झाला तर सर्वसामान्यांचे किती मोठे नुकसान होऊ शकते. माणसाचा जीव यामध्ये दर्शको जाऊ शकतो. लाखो रुपयाचे घर क्षणात राख होऊ शकते. पण मित्रांनो, अशा दुर्घटनेच्या वेळी गॅस कंपन्याकडून आपल्याला तब्बल 50 ते 75 लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण आपल्याला मिळणार आहे. हे तुम्हाला माहिती आहे का, मला सांगा? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विमासाठी आपल्याला खिशातून एकही रुपयाचा प्रीमियम भरावा लागत नाही. हा विमा पूर्णपणे मोफत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विमा योजनेची ए टू झेड माहिती सोप्या भाषेत पाहणार आहोत आणि जी प्रत्येक भारतीयाला असणे आवश्यक आहे. तर आपण कुठेही न स्किप करता हा व्हिडिओ पहा. तर सुरुवातीला मी सोप्या भाषेत आपल्याला मी काय सांगतो बघा, विम्याचे पैसे कसे मिळतात आणि काय करावं लागतं. तर दर्शको, आज प्रत्येकाच्या तळागाळात, प्रत्येकाच्या घरात गॅस सिलेंडर हा आहेच. तर परमेश्वरांना करो कधी अपघात झाला, तर आपल्याला 50 ते 75 लाख रुपये मिळू शकतात. हे आपल्याला बहुतेक जवळ-जवळ 50 ते 60-70% लोकांना याची माहितीच नाही, की त्यांना गॅस एजन्सी 50 ते 75 लाख रुपये देऊ शकते. तर ते कसे मिळवायचे आणि त्याचे संरक्षण काय आहे, हे आता आपण जाणून घेऊया. तर विम्याचे पैसे कसे मिळतात बघा. मित्रांनो, जेव्हा आपण गॅस कनेक्शन घेतो त्याच वेळी पब्लिक लायबिलिटी पॉलिसी अंतर्गत आपला विमा आपोआप सुरू होतो. ज्यावेळी आपण गॅस सिलेंडर हे करताय, म्हणजे आपण गॅस सिलेंडरचं कनेक्शन घेताय, त्यावेळी ऑटोमॅटिक पब्लिक लायबिलिटी पॉलिसी अंतर्गत आपल्याला विमा आपोआप सुरू होतो. ही पॉलिसी इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांनी विमा कंपन्यांसोबत मिळून घेतलेली आहे. या पॉलिसीनुसार जर गॅसमुळे दुर्घटना झाली
तर आर्थिक आपल्याला मदत मिळू शकते. तर यामध्ये पहिली गोष्ट काय आहे बघा, वैद्यकीय अपघात म्हणजे वैयक्तिक अपघात बघा. जर या दुर्घटनेत कोणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर प्रत्येकी व्यक्ती 6 लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते. दुसरी गोष्ट वैद्यकीय खर्च. जर दुर्घटनेत कोणी जखमी झाले, तर त्याच्या उपचारासाठी प्रति 2 लाख रुपयापर्यंतचा खर्च विमा कंपनी देते. जर एकाच अपघातात जास्त लोक जखमी झाले, तर एकूण 30 लाख रुपयांची वैद्यकीय मदत मिळते. तिसरी गोष्ट बघा, तातडीची मदत. अपघात झाल्यानंतर तातडीची मदत म्हणून प्रति व्यक्ती 25,000 रुपयाची रोख रक्कम दिली जाऊ शकते. चौथी गोष्ट, मालमत्तेचे नुकसान, प्रॉपर्टी डॅमेज. गॅस स्फोटामुळे जर तुमच्या घराचे नुकसान किंवा मालमत्तेचे नुकसान झाले, तर नोंदणीकृत पत्त्यावरील जास्तीत जास्त 2 लाख रुपयाची भरपाई मिळते. भाग 3, या अटी पूर्ण नसतानाही ₹1 मिळणार नाहीत. आता तिसरा मुद्दा बघा, जर आपल्याला काही अट पण गाठलेल्या आहेत त्याने, तर पण मित्रांनो, हा विमा मिळवण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाच्या अटी पण त्याने दिलेल्या आहेत. जर तुम्ही यात चूक केली, तर विमा कंपनी तुमचा क्लेम थेट फेटाळू शकतो. तर ह्या गोष्टी नीट आणि काळजीपूर्वक ऐका. दर्शको, ही जी मी माहिती आणलेली आहे, ही गॅस एजन्सीकडून मी सविस्तर माहिती घेतलेली आहे आणि त्यावेळीच मी आपल्यासमोर ही माहिती देत असतो. त्यामुळे ही माहिती आपल्या प्रत्येकाशी निगडीत अशी आहे. त्यामुळे ही जी आहे अधिकृत माहिती मी गॅस कंपनीकडून घेतलेली आहे आणि तीच आपल्यासमोर मी प्रस्थापित करत आहे. तर पहिली अट बघा, जर आपल्याकडे ह्या काही त्यांच्या अटीसुद्धा आहेत. आपल्याला 50 ते 75 लाख रुपये कधी झाला दुर्दैवानं अपघात, तर आपण हे मिळू शकतो आपल्याला. तर पहिली अट काय आहे बघा, तुमचे गॅस कनेक्शन हे पूर्णपणे अधिकृत आणि वैध असावे. म्हणजेच ते ब्लॅक मार्केटमधून किंवा बेकायदेशीर घेतलेले नसावे. दुसरी अट बघा, दुर्घटना ही तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर झालेली असावी. म्हणजे ज्या पत्त्यावर गॅस कनेक्शन आहे, तेथेच अपघात झाला तरच विमा मिळतो. बघा, तुम्ही सिलेंडर दुसऱ्याच्या घरी नेले आणि तिथे अपघात झाला, तर तिथे आपल्याला क्लेम मिळणार नाही. म्हणजे जिथं आपलं घर आहे, स्वतः आपण राहतो, कंपनी असो, इंडस्ट्री असो, हे म्हणजे प्रत्येकाला मी सांगतो, जिथं व्यावसायिक असेल, कंपनी असेल, इंडस्ट्री असेल, जर तिथं जर असेल, जिथं वैयक्तिक जागेवर आहे, तिथं ज्या एजन्सीकडून आपण घेतलाय, तिथेच आपल्याला ती नुकसान भरपाई मिळणार आहे. तिसरी अट आणि सर्वात महत्वाची अट, तुमची गॅस शेगडी रेग्युलेटर गॅसची नळी ही नेहमी ISI, ICI मार्क असलेली असावी. जर तुम्ही स्थानिक बाजारातून हलक्या दर्जाची नळी किंवा रेग्युलेटर वापरले, तर तुम्हाला ₹1ही मिळणार नाही. बघा किती महत्वाची गोष्ट आहे. स्थानिक जे ISI कंपनीकडून तुमचं रेग्युलेटर आणि ती पाईप गॅसची, ही त्या कंपनीचीच पाहिजे. तरच तुम्हाला पैसे भेटणार आहे. साधी एखादी दुकानं बाजारातून तुम्ही आणली आणि हे स्फोट झाला, तर आपल्याला नुकसान भरपाई मिळणार नाही. चौथी अट बघा, गॅस एजन्सीकडून दर 5 वर्षांनी तुमच्या गॅस कनेक्शनची मोफत तपासणी केली जाते. ती तपासणी तुमच्याकडे वेळच्या वेळी करून घेतलेली असावी. तर ह्या 4 अटी असे त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. त्या तंतोतंत आपण त्याचं पालन केले पाहिजे. आता क्लेम कसा करायचा बघा, स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी आता तुम्हाला सांगणार आहे. आता समजा दुर्घटना घडली, तर सामान्य माणसाने नक्की काय करायचं, क्लेम कसा मिळवायचा, त्याची ही सोपी प्रोसेस आता मी तुम्हाला सांगतोय. ते तुम्ही न स्किप करता पूर्ण ऐकून घ्या. स्टेप 1 बघा, दुर्घटना घडल्यास सर्वात आधी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफ-आय-आर प्रथम अहवाल नोंदणी करावी. म्हणजे जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफ-आय-आर करावी. नंतर तसेच अग्निशामक दलाला बोलवून त्यांनाही रिपोर्ट द्या. दुसरं, अपघातानंतर लगेच तुमचा गॅस वितरकाला लेखी स्वरूपात अपघाताची माहिती द्या. म्हणजे गॅस जो वितरक आहे त्याला लेखी स्वरूपात तुम्ही माहिती द्यायची आहे. स्टेप 3 बघा, लक्षात ठेवा. ग्राहकाला स्वतःच विमा कंपनीकडे जाण्याची गरज नसते. गॅस वितरकीय ही माहिती पुढे आपल्या मुख्य गॅस कंपनीला आणि विमा कंपनीला पाठवतो. नंतर स्टेप 4 बघा, पुरावे गोळा करा. हॉस्पिटलचे मूळ बिल, डिस्चार्ज कार्ड, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, मृत्यू झाला असल्यास पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि मृत्यू प्रमाणपत्र.
आणि पोलिसांचा एफ-आय-आर रिपोर्ट हे सर्व कागदपत्रे गॅस वितरकाकडे जमा करा. त्यानंतर विमा कंपनीची टीम येऊन तपासणी करेल आणि तुमचा क्लेम पास करेल. ह्या ज्या गोष्टी सांगितल्यात, ह्या पूर्ण आपण फॉलो केली पाहिजे. तर आता तर मित्रांनो, गॅस सिलेंडरच्या विम्याबद्दल ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती तुम्हाला कशी वाटली, हे पण मला कमेंट करून सांगा. अनेक लोकांना ह्या गोष्टी माहिती नसतात आणि दुर्घटनेच्या वेळी ते हताश होतात. म्हणूनच एक जागरूक नागरिक म्हणून हा व्हिडिओ तुमच्या WhatsApp ग्रुपवर नातेवाईकांना आणि मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला त्यांच्या हक्काची माहिती मिळेल. तर दर्शको, ही जी मी माहिती आणली, ही गॅस कंपनीकडून मी आणलेली आहे. माझ्या मोबाईलमध्ये मी व्यवस्थित नोट करत असतो आणि तुम्हाला काय महत्त्वाची माहिती द्यायची आहे, मी ती देत असतो. ही कुणालाही ह्या अशा थोड्याफार लोकांनाच माहिती असते, की गॅस सिलेंडरमध्ये अपघात झाला, स्फोट झाला, तर आपल्याला गॅस एजन्सी 50,00,000 ते 75,00,000 रुपये देऊ शकते. पण त्यासाठी आता ही जी मी आपल्याला माहिती दिलेली आहे, ही जर आपल्या जवळ असेल, ही डॉक्युमेंट्स आपण ज्यावेळी दुर्घटना होती त्यावेळी आपण ही सर्व माहिती गोळा करून गॅस वितरकाकडे द्याल, कंपनीकडे द्याल, त्यावेळेस आपल्याला याची नुकसान भरपाई मिळू शकते आणि यातून तो माणूस सावरू शकतो. तर ही आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? काय वाटला? नेमकं आपल्याला अजून काय माझ्याकडून माहिती पाहिजे काय ह्या गॅस सिलेंडर विषयी? तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. प्रत्येक कमेंटला आपल्याला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन आणि एक छोटासा व्हिडिओ हा जनसामान्यपर्यंत आपण कसा पोहोचवत आहे. एखाद्याचा देव करून दुर्घटना झाली, तर त्याला ह्या व्हिडिओचा फायदा होईल आणि त्यातून तो सावरेल. हाच ह्या पाठीमागचा उद्देश आपला होता. त्यामुळे जीडी ऑलराउंडर ह्या YouTube चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. इथे साइडला दिलेल्या घंटीवर क्लिक करा. आपण ज्यावेळी क्लिक कराल, त्यावेळी ही जीडी ऑलराउंडर YouTube चॅनेल सबस्क्राईब. तर चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओसहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.